पिंपरी चिंचवड शहरामध्ये अतिशय धक्कादायक आणि किळसवाणा असा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घटना जी आहे ती घडली आहे। महिलेच्या गुप्तांगावर लिंबू आणि हळद आणि कुंकू आहे ते टाकत जबरदस्तीने संभोग जो आहे तो या ठिकाणी केल्याची तक्रार जी आहे ती या ठिकाणी सांगवी पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत एसीपी सचिन हिरे आहेत। सर, काय सांगाल, काय नक्की घटना आहे? या संदर्भात एक मध्यमवर्गीय महिलेची फिर्याद आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। सदर महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत। 20 वर्षापूर्वीचा त्यांचे विवाह संबंध आहेत आणि त्याच विवाह संबंधामध्ये मागील 2 वर्षापासून कलह असल्याने त्यात कौटुंबिक दावा पण आहे। न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्यान्वये त्यांच्यामध्ये सुनावणी चालू आहे। मागील 6 महिन्यापूर्वी ही पीडिता जेव्हा पुरुषाकडे म्हणजे तिच्या पतीच्या घरी मुलांचे दप्तर वगैरे आणायला गेली, त्यावेळेस ही घटना झाली असं तिने नमूद केलेलं आहे। त्यावेळेस तिच्या पतीने तिचे कपडे काढून बलात्कार केला आणि त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून तिच्या गुप्तांगावरती लिंबू पिळला, अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याला अनेक टेक्निकल अँगल्स देखील दिसून येत आहेत प्राथमिक, कारण तपासामध्ये आत्तापर्यंत असं निदर्शनास आलं की ह्या महिलेवरती देखील एक दोषारोपपत्र शिरगाव पोलीस स्टेशनला दाखल झालेलं आहे। त्यांचे कौटुंबिक वाद आहेत आणि कौटुंबिक न्यायालयात हे सुनावणी देखील चालू आहे। ह्या सर्व बाबी तपासून सदर प्रकरणामध्ये पुरावे निष्पन्न करून आणि अतिशय सखोल तपास करून आम्ही पुढची कारवाई करत आहोत। या प्रकरणामध्ये जे आरोपी जे आहेत त्यांना कधीपर्यंत अटक होण्याची शक्यता आहे? गुन्हा आता परवाच दाखल झालेला आहे। सदर गुन्हा हा जवळपास कालावधी हा जो आता 10 महिन्यापूर्वीची घटना सदर गुन्ह्यामध्ये नमूद केलेली आहे। फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे पती-पत्नी अजूनही आहेत कायदेशीरदृष्ट्या, आणि एका गुन्ह्याची देखील पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली। ह्या सगळ्या बाबींचा तपास करून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्याचे पुरावे निष्पन्न झाल्यावरती तातडीने कारवाई करण्यात येईल। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सखोल तपास करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। नक्कीच सखोल तपास करत जे आहे ते या आरोपीच्या विरोधात सबळ असे पुरावे सापडल्यानंतर संबंधित आरोपीला जे आहे ते अटक करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी।